शिरोली औद्योगिक वसाहतीत ऑइलच्या दुकानात भीषण आग, सुमारे 2 लाखांचे नुकसान. शिरोली औद्योगिक वसाहतीतील ऑइलच्या दुकानाला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दुकानातील ऑइल, ग्लोव्ज आणि फाउंड्री रॉ मटेरियल जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: शिरोली औद्योगिक वसाहतीमधील कोल्हापूर ॲक्सेलच्या मागील बाजूस कमल ट्रेडर्स या नावाने ऑइल विक्रीचे दुकान आहे. हे दुकान प्रमोद दिनकर मस्के यांच्या मालकीचे आहे. सायंकाळी 6:30च्या सुमारास दुकान बंद करून मस्के घरी गेले. त्यानंतर काही वेळातच दुकानाला अचानक आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात काही काळ घबराकीचे वातावरण निर्माण झाले होते. दुकानात ज्वलनशील ऑइल आणि फाउंड्रीसाठी लागणारे कच्चे साहित्य असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत दुकानातील महत्त्वाचे साहित्य जळाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विक्रीसाठी ठेवलेले ऑइल, हातमोजे, ग्लोव्ज व फाउंड्री रॉ मटेरियलचा समावेश आहे. प्राथमिक अंदाजानुसार या दुर्घटनेत मस्के यांचे सुमारे 2 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. महान कार्य न्यूजसाठी विद्याधर कांबळे, पुलाची, शिरोली.